धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडेंची उडी। धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल। तर जरांगेंना जीआर तरी कळतो का? धनंजय मुंडेंनी केली होती टीका। बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्यांचं मतदान दाखवून तुम्ही जिंकलात। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। तर मला पाडेन म्हणणाऱ्या जरांगेंना सांगा 1,44,000 निवडून आलोय, मुंडेंनी केली होती टीका। धनंजय मुंडेंविरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही, माझ्यात समोरासमोर लढण्याची हिंमत। जरांगेंचाही निशाणा। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, चष्मा आवडलाय तर घेऊन जा। धनंजय मुंडेंचा टोला, तर तुझ्या रक्तानं भरलेला चष्मा तुलाच राहू दे। जरांगेंचा पलटवार। गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून गरीब ओबीसींसाठी काम करा, भुजबळांचा धनंजय मुंडेंना सल्ला। तर भुजबळ काय बोलले ऐकलं नाही, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। भाजपनं मला टार्गेट करण्यासाठीच भुजबळांना माझ्यावर सोडलं, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। तर बीडमधील ओबीसी मोर्चामध्ये वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू? वडेट्टीवारच आपली भूमिका सारखी बदलतायत, म्हणूनच आम्ही जाब विचारतोय, भुजबळांचं उत्तर। आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आणि मुख्यमंत्र्यांकडूनच या अगोदर हे स्पष्ट आहे। भुजबळांना भेटून समजावून सांगणार, दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार। विखे पाटलांची प्रतिक्रिया। भुजबळांचं शिष्य नवनाथ वाघमारे यांच्याकडूनच भुजबळांच्या भाषणाचा समाचार। फडणवीसांनीच भुजबळांना ओबीसी नेत्यांवर टीका करायला सांगितली का? नवनाथ वाघमारेंचा घणाघात। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळणार, कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच सीएम स्थगिती देणार, सूत्रांची माहिती। तर मुरलीधर मोहोळ उद्या आरोपांवर बोलणार। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून हायकोर्टात याचिका। तर 13 नोव्हेंबरला सुनावणी। धर्मादाय आयुक्त विश्वस्त मंडळ आणि सरकार विरोधात याचिका। व्यवहारापुरती विश्वस्त चकोर गांधी यांचा राजीनामा। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचंय त्यांचं स्वागत। महाविकास आघाडी ही स्थानिक निवडणुकांसाठी नाही, महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपुरतीच, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सत्तेत येणार, 75 जागा जिंकणार, 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार, राऊतांचा दावा। विरोधकांनी आरोप केलेल्या ठिकाणी मतदार यादीतील घोळ तपासा, अहवाल सादर करा। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी, मुंबईतील दादर मार्केट आणि नागपुरातील बाजारपेठा गर्दीनं फुलल्या, खरेदीसाठी नागरिकांची लगबग। मुंबईमध्ये रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत सूट, मात्र आवाजाची मर्यादा मोडल्यास पोलीस कारवाई करणार। दिवाळीच्या काळामध्ये खोबऱ्याला 500 रुपये किलो उच्चांकी दर। तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये नारळाचं उत्पादन कमी झाल्यामुळे हा परिणाम, दिवाळीत खोबऱ्याला मागणी वाढल्यामुळे भावही वधारले। दिवाळीनिमित्त शेअर बाजार सलग 4 दिवस बंद राहणार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 4 दिवसांची सुट्टी जाहीर। 21 ऑक्टोबरचा मुहूर्त ट्रेडिंगचा योग। ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर, पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला मोठा इशारा।